बीजांकुरले रोप वाढले मला ये दत्त गुरु दिसले जो 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 रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा बाळा जो जो रे. देश जेव्हा स्वतंत्र झाला 1947 साली त्यावेळेला तिथे मी पोलीस खात्यामध्ये होतो. हॅपी बर्थडे डिअर आजोबा. आजोबांचे मुलगे म्हणजे चंद्रकांत केमनाईक आजोबाच होता आणि आजोबांचा नातू आणि पणतू. शतायुषी व्यक्ती आज आमच्या समोर हे आमचं भाग्य समजतो आम्ही. म्हणून बाबांना आमच्या सर्वांकडून शुभेच्छा देतो. सोनियाचा दिनू आज सोनियाचा दिनू. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज सुवर्णाचा दिवस ज्यांच्यासाठी उगवलेला आहे ते म्हणजे श्रीवर्धन येथील आपल्या हायस्कूल पाकाडीमध्ये राहणारे केमनाईक परिवार, जिला दाबक पाकाडी असं सुद्धा संबोधलं जातं. तिथे राहणारं केमनाईक परिवार आणि त्यातील एका सदस्याने 99 वर्ष काल रात्री पूर्ण केलेलं आहे आणि आज त्यांना 100वे वर्ष लागलेलं आहे आणि त्यांनाच आज आपण भेटायला जाणार आहोत. मला कॉल आला होता, आमच्या घरी एक छोटंसं कार्यक्रम आहे त्यांच्यासाठी, तुम्ही जरूर या. तर आपण सर्वजण चाललेलो आहोत. आपण आता जाणार आहोत. आपण सर्वजण म्हणजे आपला जीवनचा परिवार म्हणजे तुम्ही सर्वजण आज या काकांना भेटायला जाणार आहोत ज्यांना 100वे वर्ष लागलेलं आहे. या धावपळीच्या जगामध्ये 70 आपण गाठायला मुश्किल असते, त्याच काकाने आज 100वे वर्ष त्यांना लागलेलं आहे आणि त्यांनाच आज भेटणार आहोत. चला तर तुम्ही सुद्धा आपल्या श्रीवर्धनच्या हायस्कूल पाकाडी येथील राहणार हे केमनाईक परिवार त्यांना सुद्धा भेटू आणि त्या काकांना सुद्धा आपण विचारूया, त्यांचं नाव विचारूया. मला एवढं माहित नाही पण तेथील लोक सांगतात की आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्यांच्या भावांनी वगैरे त्यांच्या मुलांनी सांगितलेलं आहे की बाबा पोलीसमध्ये कामाला होते, रुजू होते, म्हणजे त्यांनी स्वातंत्र्याचा हा लढा सुद्धा बघितला असेल आणि देश स्वतंत्र होताना सुद्धा पाहिला असेल. अशा या काकांना थोर म्हणजेच थोरच आपण म्हणूया त्या काकांना आत्ता आपण भेटायला जाणार आहोत. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या श्रीवर्धनच्या हायस्कूल पाकाडीमध्ये केमनाईक परिवाराला भेटू आणि 100वे वर्ष त्यांना लागलेलं आहे आणि तिथे काय सोहळा आहे तो आत्ता आपल्याला याची डोळा याची देही पाहता येईल. चला तर आपण निघूया. आता आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या सावित्रीबाई फुले चौकाजवळ आलेलो आहोत. म्हणजेच याला दाबक पाकाडीचा नाका सुद्धा म्हटलं जातं. इथून सरळ तुम्ही गेलात तर श्रीवर्धनचा अरबी समुद्र लागतो. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर आहे आणि या साईडला असलेली ही दाबक पाकाडी, हिला हायस्कूल पाकाडी सुद्धा म्हणतात. आणि शासनाने आता नामकरण केलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले मार्ग. श्रीवर्धन नगर परिषदेने हा बोर्ड लावलेला आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले मार्ग सुद्धा याला म्हटलं जातं. ही श्रीवर्धनची दाबक पाकाडी आपल्याला पाहायला मिळते आणि येथेच राहणारे केमनाईक परिवार आणि त्यातीलच एक सदस्य आज 100वे वर्ष त्यांना लागलेलं आहे आणि त्यांनाच आज आपण भेटायला चाललेलो आहोत. चला आपण केमनाईक परिवारांना भेटूया आता आणि काकांना सुद्धा भेटूया ज्यांनी 99 वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि ते कसे दिसत आहेत, काय बोलतायत ते सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आलोय आपण आणि जवळच त्यांचं केमनाईक परिवारांचं घर आहे. इथे सर्वजण आपल्या ओळखीचे आहेत आणि आपले मित्र दुर्गेशजी सायगावकर यांचा सुद्धा हा बंगला आपल्याला पाहायला मिळतोय. छान असा हा बंगला दुर्गेशजी सायगावकरांचा आहे आणि त्याच्या समोरच केमनाईक परिवार राहतं आणि तिथल्या काकांना आता भेटणार आहोत ज्यांनी काल रात्री 99वी पूर्ण केलेली आहे. इथे आपल्याला हा मंडप सुद्धा दिसतोय बघा, छान असा हा मंडप सजवलेला आपण पाहतोय. इथे कार्यक्रम सुद्धा आहे असं वाटतंय आपल्याला. चला आपण आतमध्ये जाऊया. केमनाईक परिवारांचं हे घर, केमनाईक कुटुंब या ठिकाणी राहतं आणि इथे सगळे पुरोहित आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मित्र शिरेशजी सुद्धा आहेत, त्याचे बाबा जशी काका सुद्धा आहेत आणि ज्यांना आपण आतुरतेने वाट पाहतोय ते आपले काका. आज 100वी गाठलेली आहे बघा. काका असं दीर्घायुष्य अजून लाभो तुम्हाला. आणि बघा हे काका आज आपल्याला ज्यांना पाहायचं आहे ते काका आता आपल्याला दिसत आहेत. काका तुमचं नाव काय? दत्तात्रय गोपाळ.
दत्तात्रय गोपाळ केम नाईक. बघा अजून सुद्धा त्यांना ऐकायला येतं, ते बोलू शकतात या वयात, ज्यांनी काल रात्री 99वी पूर्ण केलेली आहे आणि आता 100व चालू झालेला आहे. आणि तुम्ही मला अजून ओळख करून द्या, तुमच्या पूर्ण फॅमिलीची करून द्या. हे कोण आहे तिथे बसलेले आहेत ते? बघा काकांचा मुलगा. आणि तुमचं नाव काय? चंद्रकांत दत्तात्रय केमनाईक. चंद्रकांत दत्तात्रय केमनाईक. आणि या इथे लघुरुद्र आहे का? बघा या ठिकाणी लघुरुद्र आहे जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण आत्ताच काकांच्या या मुखातून आपण छान असं ऐकलंय की त्यांचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे आणि अजून सुद्धा त्यांना ऐकायला येतंय, बोलता येतंय आणि छान. बघा त्यांची प्रकृती बघा अजून सुद्धा स्थिर आहे अशी, म्हणजे ते चालू शकतात, बोलू शकतात. कारण आपण पाहिलं की या धावपळीच्या जगामध्ये आपण 70 किंवा 60 सुद्धा गाठू शकत नाही, पण काकांनी काल रात्री 99 पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचं शतक सुद्धा पूर्ण होणार आहे आता. चला आता आपण या ठिकाणी लघुरुद्र सुद्धा बघणार आहोत. या ठिकाणी लघुरुद्राला सुरुवात होणार आहे आणि सर्व आपले सर्व ज्ञाती बांधव आणि पुरोहित सुद्धा आपल्याला या ठिकाणी लघुरुद्रा निमित्ताने पाहायला मिळतात. पण सर्वात ज्येष्ठ असलेले आमचे स्नेही आप्पा कोल्हटकर सुद्धा आहेत आणि हे सुद्धा काही म्हणतायत. चला आपण त्यांच्या मुखातून ऐकूया. आप्पा काय सांगताय सगळ्यांना? आजचा दिवस विशेष महत्वाचा असा की दत्तात्रय गोपाळ केमनाईक 99 वर्ष पूर्ण होऊन 100 वर्ष लागते. हा योग फार क्वचित येतो. यंदा श्रावणी सोमवार ही सुरुवात त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेली आहे. बरेच वर्षांनी श्रावणी सोमवारांनी प्रतिपदा चालू होते. त्याच्यानंतर त्यांना एक पुत्र, 3 कन्या, 5 नातवंड आणि पतवंड आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर शतक पूर्ण करतो, पण हा योग फार थोडा येतो की आपण हे साजरं करताना 50 आणि पुढे 5 वर्षांनी, पण मग 60, 75, 80 सहस्रचंद्र दर्शन आणि शतक म्हणजे 100 हे पूर्ण होत आहे. तर असा योग येताना ते दत्तात्रयावरती त्यांचं जे नाव आहे त्याच्यावरतीच आज अभिषेक होत आहे. हे वेगळं पण आहे. हे सगळं दीर्घायू आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होतच असं नाही. आपण बघतो की काही कारणामुळे, पण ह्यांना पतवंडही आहे. त्यांचा एक नातू जो आत्ता पूजेला बसलेला आहे, नाथसूद आणि पंटू हे इंग्लंडमधून आलेले आहेत. आणि हे असं एक वेगळं भाग्य आहे की सगळं, आणि एक वेगळं भाग्य मी माझं म्हणून सांगतो की आम्ही काही जे जमलेलो आहोत हे साजरं करताना आम्हीही हजर आहोत. हे आमचं भाग्य. तुम्हीही इथे आलात, हे केलं, तेव्हा सर्वांतर्फे सगळ्यांनाच नमस्कार. हे ज्येष्ठ आहेत त्यांना धन्यवाद अप्पाजी. कारण अप्पांनी सुद्धा छान सांगितलं की हा योग म्हणजे जो जुळून आलेला आहे. आज सोमवारचा दिवस, मगाशी सांगितलं आज सोनियाचा दिनो. आणि खरंच नावाप्रमाणे म्हणजे आज दत्तात्रय नाव ज्यांचं आहे आणि त्यांना म्हणजे कलियुगी अवतार दत्तात्रेय, म्हणजे कलियुगात सांगितलेलं आहे की कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदन द्वापारे रामकृष्णच कलो श्रीपाद श्री वल्लभ. बघा कलियुगात दत्तात्रेयांना हे स्थान हे भगवंतांनी दिलेलं आहे आणि त्या आत्मारूपी आत्मारामाला आपण आज वंदन करून काकांना 100व वर्ष लागतंय आणि त्याचंच हा लघुरुद्र आता आपल्याला पाहायला मिळतोय. ब्राह्मणाद्वारा गोत्र काय बोलतो? सोमवंशी मूर्ती रुद्र संख्या रुद्र महारथी स्मरणम श्री पुरुषोत्तमांच्या करीशी भूमी
दत्तात्रय काकांना तर आपण भेटलेलो आहोत आणि या ठिकाणी लघुरुद्राला सुरुवात झालेली आहे आणि याच्यानंतर लघुरुद्र झाल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, अजून सुद्धा त्यांच्या परिवारांबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कार्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. कारण का वयाची 99वी पूर्ण केलेली आहे आणि 100वी आता चालू झालेली आहे आणि या सर्व कार्यकाळ त्यांचा कसा गेला तो त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. लघुरुद्र चालू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व त्यांच्या मुखातून ऐकायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि काकांकडनं म्हणजेच आपल्या केमनाईक काकांकडनं, दत्तात्रय काकांकडनं सर्व हे जाणून घेता येईल की स्वातंत्र्य काळ कसा होता, त्यांनी काय काय केलंय आणि आपल्या कार्यकाळात त्यांनी कुठे कुठे नोकरी केली ते सुद्धा आपल्याला जाणून घेता येईल. लघुरुद्र तर चालू आहे पण दत्तात्रय काकांना सुद्धा या ठिकाणी आता बोलवलेलं आहे. बघा लघुरुद्रला अभिषेक म्हणजेच दत्तात्रयांना अभिषेक करतायत आणि काकांचं नाव सुद्धा दत्तात्रेयच आहे. संपूर्ण परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. दत्तात्रय काकांना मुलगा, नातू, पणतू हे सर्वजण आहेत. थोड्या वेळाने सगळ्यांची ओळख आज आपण करणार आहोत. पण बघा या वयात त्यांची वैखरी सुद्धा शुद्ध अजून सुद्धा आहे. बोलू शकतात, ऐकू शकतात, पाहू शकतात असे आपले दत्तात्रय काका. सहमानायो
मह्यते सौख्यलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुर्जन्मादिगुणैर्धनवारिष्ठतिरसरमसु मदेप्सितकामनाः सिद्धिरस्तु। हे मंत्रणवदेव सवन्नेव सवनामस्तमिषन्ति जगाद दुहामश्रेभ्यां परिवाग्नेयं सावर्णतामते सर्वादिविनाशनं दत्तपादो पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् अच्युतानन्दगोविन्दं नामचरणवेषजातः छान असा लघुरुद्र सुद्धा आता आपल्याला पाहता आला. लघुरुद्र पार पडला, श्री दत्तात्रेयांना अभिषेक घातला गेला आणि आता आपण दत्तात्रेय आजोबा जे 99 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आता 100व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्यांनी, त्यांच्याशी सुद्धा आपण थोड्याशा गप्पा गोष्टी करणार आहोत. मगाशी त्यांना आपण पूर्ण नाव विचारलेलं आहे, परत एकदा आपण त्यांना विचारूया. काका, तुमचं नाव काय पूर्ण? दत्तात्रेय गोपाळ केमनाईक. दत्तात्रेय गोपाळ केमनाईक. आणि काका, तुम्हाला तुमची जन्मतारीख माहिती आहे का? आठवते? नाही आठवत, पण साधारण किती आहे तुमचा? आठवा जरा. 5 ऑगस्ट बाबा. 18 वर्ष झाले त्यावेळेला मी पोलीस खात्यामध्ये. बघा, आपल्याला सांगतायत ते 18 वर्ष माझी जेव्हा पूर्ण झाली तेव्हा मी पोलीस खात्यात रुजू झालो. पहिल्यांदा तुम्ही पोलीस खात्यात होतात का? पूर्ण आयुष्य तुमचं पोलीस खात्यात गेलं का? पूर्ण आयुष्य पोलीस खात्यात. बघा, पहिली नोकरी. बघा, आपण त्यांच्या परिवारांना पण भेटणार आहोत, पण साधारण त्यांची फॅमिली आपल्याला सांगते की 5 ऑगस्ट ना, 5 ऑगस्ट 1925 ही त्यांची जन्मतारीख आहे. हा बघा, आणि 18 वर्षाचे झाल्यानंतर ते प्रथम पोलीस खात्यात रुजू झालेले आहे. स्वातंत्र्य लढा पण पाहिलं तुम्ही? हा, देश जेव्हा स्वतंत्र झाला 1947 साली, त्यावेळेला तिथे मी पोलीस खात्यामध्ये होतो. पोलीस खात्यात होतात? हा, आणि तिथे मी त्या जिथे घटना झाली ते आपल्या घोषणा झाली ना, त्यावेळेला मी तिथे पाड्यावर होतो. बघा, त्यांना आठवतंय अजून की ज्यावेळेस घोषणा झाली त्यावेळेस त्या ठिकाणी ते पोलीस खात्यात रुजू होते आणि त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी ते होते तिथे. अजून आपण थोडंफार त्यांना विचारणार आहोत, पण आता लघुरुद्र झालेला आहे आणि त्यांच्या परिवारांना पण आपण भेटणार आहोत. परिवारांना इथे बसवून, त्यांच्या जवळ बसवून संपूर्ण माहिती आता आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला पुढे पुढे तुम्ही पाहत राहा. रोप वाढले एका बीज पोटे करू कोटे जन्म घेते सोमने फळे आधी बीज एकले आधी बीज एकले बीजांकुरले रोप वाढले बीजांकुरले रोप वाढले झाकून जगता तुझे अनंता परब्रह्म येते सुमने फळे आधी बीज एकले आधी बीज एकले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला ये दत्त गुरु दिसले मला ये दत्त गुरु दिसले मला ये दत्त गुरु दिसले माय उभी गाय होऊन पुढे वासरू पाये वळुनी कृतज्ञतेचे स्वान विचारे पायावर दुखले
मला ये दत्तगुरु दिसले, मला ये दत्तगुरु दिसले, मला ये दत्तगुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे. घुमटा मधुनी हृदय पाकरू, स्वानंदे फिरले. मला ये दत्तगुरु दिसले, मला ये दत्तगुरु दिसले, मला ये दत्तगुरु दिसले. जो 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 रे सुकुमारा, दत्तात्रेय अवतारा. बाया जो जो रे, जो 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 रे सुकुमारा, दत्तात्रेय अवतारा. बाया जो जो रे. कमला सब विष्णू त्रिपुरारे, आत्री मुनीचे घरी. सत्वारू आले नवल परे, ब्रह्मदमळीला दुरी. जो 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 रे. छान छान छान. बघा आजोबा, बघा म्हणजे तरुण वयात, म्हणजे तरुणांना पण ही अशी आरती आठवणार नाही असं दत्तात्रेयांची आरती आणि दत्तात्रेयांचा अभंग त्यांनी या वयात आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी बोलून दाखवलेला आहे. सुख करता दुःख करता वार्ता दुनियाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मान कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी कुंडा, चंदनाची कुटी कुंकुम केशरा. हिरे जडित मूठ शोभतो बरा, मूर्ती नुपुरे चरणी गाजल्या. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मान कामना पूर्ती. जय देव जय देव. लघुरुद्र झालेला आहे, पुरोहितांना दक्षिणा वगैरे दिलेले आहे आणि महाआरती सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळाली. आणि आत्ता आपण पाहतोय तो म्हणजे आपले दत्तात्रेय आजोबा, ज्यांनी शतकी वर्षात आता पदार्पण केलेलं आहे. आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचक्रोशीतून सगळेजण तर येत आहेत, पण संपूर्ण परिवार आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. केमनाईक परिवार जे आपल्या दाबक पाकाडीमध्ये काका राहतात आणि छान असं आपण भजन सुद्धा त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. आणि त्यांचे चिरंजीव चंद्रकांत काका ना, हा आजोबांचे सगळे बघा नातू आहे, म्हणजे तुम्ही नातू ना, बघा नातू, आजोबांचा नातू आहे. आणि हे पणतू, ह्या बघा या पणतू आहेत आणि तुम्ही नात आहात. आणि चंद्रकांत काका आपल्याला सगळ्यांची ओळख करून देणार आहेत. काका तुम्ही आम्हाला सगळ्यांची ओळख करून द्या. ओके, ठीक आहे. हे आमचे वडील, मी चंद्रकांत केमनाईक यांचा मुलगा. माझा मुलगा म्हणजे आमच्या वडिलांचा नातू आणि सुरेश माझ्या मुलाचा मुलगा देवत. बघा हा पणतू आहे, हा पणतू आहे आजोबांचा. माझी मुलगी शिल्पा म्हणजे ही नात आहे आजोबांची नात आहे. आणि तिचा हा मुलगा आणि हा चंद्रकांत काकांचा नातू आणि आजोबांचा पणतू बघा. आणि या ठिकाणी या तुमच्या मिसेस, या काकूना मी बघत असतो. काकू मला दररोज इथनं आलो आमच्या हायस्कूल पाकाडीतनं तर काकू मला दिसतात इथे बाहेरच. आणि छान असं हे घर आहे त्यांचं. आणि इकडे परिचय आम्हाला सांगा. माझ्या मुलाची मिसेस, माझी सून, तुमची सून, नात सून आहेत. आणि ती माझी बहीण आणि आजोबांची मुलगी ना तुम्ही. काय नाव तुमचं?
दीपाली पडवळ काका आहेत हे बघा, आणि हे जावई आहेत, या घराचे जावई आहेत. काका तुमचं वय काय? माझं 70. बघा काकांचं वय 70 आहे. आणि चंद्रकांत काका तुमचं वय काय? 75 आहे बघा. आणि आजोबांचं 99 पूर्ण झालेलं आहे. आता थोड्या वेळाने केक पण कापणार आहात ना, बघा केक कापणार आहेत. आणि या ठिकाणी त्यांचे मित्रबंधू सगळे स्नेही आज आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय, यांची ओळख करून द्या. ही माझी बहीण. तुमची बहीण म्हणजे तिच्यापेक्षा मोठी. त्यांच्यापेक्षा मोठी. बघा यांच्यापेक्षा मोठी बहीण. कुठे असता तुम्ही? विरारला असतात. आणि हे जावई. तुमचं वय काय? 82 वय आहे बघा. आपल्याला 50 गाठता गाठता नाकी नऊ येत आहे. पण या ठिकाणी संपूर्ण केमनाईक परिवार आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यांनी 70 ओलांडली आहे. काकांचं 99, यांचं 75, यांचं 82 आणि पडवळ काकांचं 70 ना बघा. 70 वय आहे. हा संपूर्ण परिवार, हसतमुख असलेला हा परिवार आज आपल्याला या काकांच्या वाढदिवसानिमित्ताने, म्हणजेच 99 वाढदिवस, आता शतकी सुद्धा वाढदिवस आणि शतायुषी लाभो, हीच आमच्या श्रीवर्धनकरांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि आता आपल्याला थोड्या वेळाने पाहायला मिळणार आहे ते म्हणजे काकांचं औक्षण पण होणार आहे आणि ओवाळणी होणार आहे काकांची. आणि केक सुद्धा कापलं जाईल. आणि या ठिकाणी निमंत्रित व्यक्तींना आपल्याला स्नेहभोजन सुद्धा असणार आहे. श्रीवर्धनकरांना निमंत्रण सुद्धा काकांनी दिलेलं आहे. छान असा हा परिवार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. काकांच्या मुखातून आज सुद्धा काकांची ही वैखरी आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. छान ऐकायला येतंय त्यांना. या वयामध्ये ते चालतायत, बोलतायत, फिरतायत, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. चला आता आपण थोड्या वेळाने काकांना जी ओवाळणी होणार आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत. चला छान असा परिवार आपल्याला पाहायला मिळाला आहे. पण काकांचे सगळे स्नेही जे आज आलेले आहेत आपल्या आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी, आमचे जोशी काका आहेत, टपले काका आहेत या ठिकाणी, आणि आमचे गुरुवर्य केळसकर गुरुजी, आणि सर्वांचे लाडके आमचे अण्णा पुलेकर अण्णा सुद्धा आहेत, कोजबे गुरुजी सुद्धा आहेत, आणि आमरे काका सुद्धा आहेत या ठिकाणी, आणि सदा काका आहेत, सदा काका वाणी सुद्धा आहेत. छान असं औक्षण केलं जाते जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आज संपूर्ण केमनाईक परिवार आणि सगळे मित्र परिवार स्नेही हे आज या ठिकाणी काकांच्या या हॅपी बर्थडेला म्हणजेच वाढदिवसाला सगळेजण उपस्थित आहेत. जावई, पणतू, नातू हे सगळेजण आहेत. आणि तसेच आमचे ज्येष्ठ नागरिक संघटना सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. मगाशीच यांची ओळख झाली, पण आपले जुगराज काका सुद्धा आता आलेले आहेत, काका सुद्धा आहेत सर्वजण, आणि चंद्रकांत काका सुद्धा आलेले आहेत. आणि काकांचं आता औक्षण होऊन आता केक सुद्धा कापला जाईल, ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी आता केक कापला जातोय आणि काकांचा छान असा हा वाढदिवस साजरा होतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आजोबा, हॅपी बर्थडे टू यू, गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर आजोबा, हॅपी बर्थडे टू यू. आजोबांनी केक कापलेला आहे आणि काकांचा वाढदिवस साजरा होतोय या ठिकाणी. आणि बघा काकांना त्यांची नात भरवते केक.
बघा पुन्हा एकदा आपल्याला सहपरिवार पाहायला मिळतोय. काकांचे नातसून, नातू, पणतू, जावई या ठिकाणी सर्वजण. आणि बघा केक सुद्धा आता काकांनी खाल्लेला आहे. थोडा देऊ ना बघा काका सगळं खातायत या वयात सुद्धा. ज्येष्ठ नागरिकांकडनं शुभेच्छा सुद्धा आजोबांना दिल्या जात आहेत. आणि आमरे काका सुद्धा काहीतरी सांगतायत. आमरे काका काय सांगताय? आज आम्ही ज्येष्ठ नागरिक श्रीवर्धन शहर यातून आम्ही आज सर्वजण एकत्र आहोत. आमचं भाग्य आहे. 27 व्यक्ती आज आमच्या समोर, हे आमचं भाग्य समजतो आम्ही. म्हणून बाबांना आमच्या सर्वांकडून शुभेच्छा देतो. आनंदमय जीवन याच्या पुढचाही राहू द्या, हे तुमच्या जो भगवंताजवळ प्रार्थना. ज्येष्ठ नागरिकांनी तर शुभेच्छा दिल्यात, पण पेन्शनर संघटना सुद्धा आहे, ते सुद्धा काकांना शुभेच्छा देत आहेत. आपले टपले काका आहेत, जोशी काका आहेत, चांदोरकर काका आहेत, तिरस्कर गुरुजी आहेत, आमचे शेजारी असलेले वाळवटकर सर सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्येष्ठ नागरिक संघटना असो, पेन्शनर संघटना असो, सर्वजण श्रीवर्धनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की वेगवेगळे कार्य हे करतच असतात. आणि आज या आजोबांच्या वाढदिवसानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. आमचे जुगराज काका असो, आमरे काका, सर्वजण आज या ठिकाणी आपण पाहतोय. पेन्शनर संघटना आणि ज्येष्ठ नागरिक संघटना आपण पाहतोयच, पण आजोबांना शुभेच्छा सुद्धा या सर्वांनी दिलेल्या आहेत. पण आजोबांची 4थी पिढी जी आपण पाहतोय, बघा आजोबांचे मुलगे म्हणजे चंद्रकांत केमनाई आजोबा स्वतः, आणि आजोबांचा नातू आणि पणतू, या ठिकाणी 4थी पिढी आणि संपूर्ण परिवार आपण मगाशी बघितलेली आहे. या सर्व आपल्या श्रीवर्धनकर ज्येष्ठ नागरिकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि बघा सर्व परिवार हसी खुशीत आणि गुणा गोविंदाने आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जण शुभेच्छा तर देत आहेत, पण आमचे सर महाडकर सर आणि महाडकर मॅडम सुद्धा आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी माझे सर महाडकर काका आणि महाडकर मॅडम सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतात. बघा आजोबा सांगतायत अजून. बोला बोला आजोबा बोला. बहीण कुठली? नाही. बघा आजोबांना अजून सुद्धा आठवण आहे आणि मॅडमना विचारतायत की तुमची बहीण नाही का आली आहे. बघा म्हणजे अजून सुद्धा त्यांना आठवत आहे. म्हणजे हेच आपल्याला पाहायला मिळतंय की आजोबांमध्ये किती म्हणजे त्यांनी परमार्थ किती केला असेल आणि भगवंतानी त्यांना अजून सुद्धा ही स्मृती दिलेली आहे. पुन्हा एकदा आपण महाडकर सर, महाडकर मॅडम यांना पाहतोय. छान वाटतंय, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. चला आजोबांनी आता केक कापलेला आहे, बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. आपण सुद्धा आजोबांना केक भरूया. आजोबा छान वाटलं आणि असेच शतायुषी ही श्रीवर्धनकरांची इच्छा आणि आशीर्वाद श्रीवर्धनकरांचे पुन्हा एकदा तुम्हाला आहेत. आणि सहपरिवार आणि सहकुटुंब असेच आनंदाने गुणगोविंदाने राहावं हीच ईश्वरचरणी आणि सद्गुरूचरणी आपल्या श्री दत्तमाऊली चरणी ही प्रार्थना करतो. छान असा हा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. वयाची 99 वर्ष काल रात्री पूर्ण केलं आणि 5 ऑगस्ट 1925 रोजी आपल्या दत्तात्रय आजोबांचा जन्म झाला आणि त्यांनी स्वातंत्र्य लढा सुद्धा पाहिला. संपूर्ण परिवार बघा, त्यांनी मगाशी आपल्याला भजन अभंग ऐकून दाखवलं. या वयात अजून सुद्धा श्रवण मनन निजध्यास ते करतायत आणि बघा त्यांना बुद्धी चातुर्य एवढं आहे की अजून सुद्धा आठवण त्यांना राहते. छान असा अभंग त्यांनी आपल्याला म्हणून दाखवलं आणि सर्व स्नेही आता या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण पाहिलं आणि अजून सुद्धा आपण व्हिडिओ त्यांचे काढणार आहोत, कारण का आता फुल गर्दी आहे, आपल्याला भरपूर व्हिडिओ दाखवता येत नाही. त्यांच्याशी छान छान गप्पा गोष्टी पुढे सुद्धा आपण करू. आपल्याला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट्स करा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. दत्तगुरु
मला ये दत्त गुरु दिसले, मला ये दत्त गुरु दिसले.